श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 93। औसा स्तुती करते वेळी गणपत आपे योला शिक्षा पण। औसा सरळा गावाला भिक्षेला गेली होती। गणपत आपे यांनी विचारले, आई तुम्ही कोणाचे? औसा म्हणाली, हाय रे, तुला माहित नाही, आम्ही चक्र स्वामींचे। मग गणपत आपे म्हणाले, हा आई, आम्हाला सर्वज्ञांचे दर्शन घडवाल का? औसा म्हणाली, हाय रे, चक्र स्वामींच्या ठिकाणी मान मान्यता नाही रे, त्यांना राजा आणि रंक सारखेच। ते म्हणाले, ना आई, काय करायचे, आम्ही मान मान्यतेला आम्हाला सर्वज्ञांचे दर्शनच पुरे। औसा म्हणाली, हो का रे, तर चल। मग सर्वज्ञांच्या दर्शनाला आले। त्यावेळी सर्वज्ञ सिंह नारायणाच्या देवळाच्या अंगणात गरुडाच्या पाठीमागे पूर्वाभिमुख आसनावर बसलेले होते। गणपत आले गणपत आपे यांनी सर्वज्ञांना दंडोते घातले, श्रीचरणा लागले। मग सर्वज्ञांनी त्यांची चांगलीच मान मान्यता केली। मग ते सर्वज्ञांजवळ बसले, तेव्हा सर्वज्ञ लघु स्वभावाला गेले, त्यांची मान मान्यता पाहिली आणि औसाला अकृत्रिम आनंद यायला लागला। सिंह नारायण देवळाच्या दारासमोर बाभुळीचे झाड होते, त्यावर चढली आणि म्हणू लागली, सर्वज्ञ कामधेनू, सर्वज्ञ कल्पतरू, सर्वज्ञ चिंतामणी असे म्हणत जायची। तसे गणपत आपयो समाधान पावत आणि म्हणत, असेच होय औसादेवी। तेवढ्यात सर्वज्ञ तिकडून आले, गरुडाजवळ उभे राहिले। मग सर्वज्ञ म्हणाले, भट्टो, तुम्ही विद्वान, तुम्हाला काही शास्त्र अवगत आहे हो? ही आऊ श्री माणूस ही चुकीची स्तुती करते काय? तुम्ही समाधान पावता काय? कामधेनू ती एकाच्या दारासमोरचे ढोर, तसा काय परमेश्वर? कल्पतरू ते एकाच्या दारासमोरचे झाड, तसा काय परमेश्वरू? चिंतामणी तो एकाच्या गळ्यातला मणी, तसा काय परमेश्वर के अच्युतन त्यान शक्ती परमेश्वरू आणि के चिंतामणी कामधेनू करा हे याला शिक्षा। आणि औसाची अकृत्रिम आनंदाची अवस्था भंगली। औसा म्हणाली, जी स्वामी जगन्नाथा, हा राजमान्य ब्राह्मण, याला शिक्षा नको, जे काही करायचे ते मला करा। मग झाडावरून उतरली, श्रीचरणा लागली। सर्वज्ञ अत्यंत सुंदर मराठी बोलतात असे गणपत आपयोच्या मनात त्यावेळी ठसले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।